मी ज्यावेळी बहुजन विकास आघाडी सोडली त्यावेळी जो माझा पहिला बाईट दिलेला तो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी क्लिअर कट म्हटलेलं आहे की बहुजन विकास आघाडी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि बहुजन विकास आघाडी कधीही फुटू शकते आणि मोठ्या प्रमाणात फुटू शकते. आणि आज ते तुम्हाला दिसतंय की पदाधिकारी तिथून सोडून भारतीय जनता पक्षाला जॉईन होतात आणि ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत ह्या प्रोसेस चालूच राहतील असा मला अंदाज आहे. बघा, बहुजन विकास आघाडी ही काय एका दिवसात निर्माण झालेली नाही किंवा एका वर्षात निर्माण झालेली आहे. काँग्रेसमधून वसई विकास मंडळानंतर बहुजन विकास आघाडीची स्थापना झाली आणि ह्या प्रक्रियेमध्ये बरेच लोक वेगळ्या वेगळ्या पक्षातून देखील आले. म्हणजे आणि नारायण मानकर असतील हे शिवसैनिक होते, संदेश जाधव असतील शिवसैनिक होते, काशीनाथ पाटील आहेत हे शिवसैनिक होते. अरे असे बरेचसे शिवसेनेचे पदाधिकारी तत्कालीन शिवसेनेच्या त्या वातावरणामधून बहुजन विकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यामुळे ही एक निरंतर असणारी प्रक्रिया आहे. आणि ह्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता आपली सेफ्टी पहिले बघत असतो. आपल्याला कुठे अनुकूल वातावरण आहे. आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचं पूर्णपणे पानिपत झालेलं आहे आणि महापालिकेच्या निवडणुका ह्या ज्या उंबरठ्यावर आहेत त्यामुळे साहजिक कार्यकर्त्यांची जी भावना असते, कार्यकर्ते जे कंटाळलेले आहेत बहुजन विकास आघाडीला. मी बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाची जी कार्यकर्त्यांची वागण्याची किंवा पदाधिकाऱ्यांची वागण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीबद्दल मी नेहमी बोलत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे सतत मानहानिकारक वातावरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून बरेचसे लोक कंटाळलेले आहेत. मी हे देखील म्हटलो की काही सिनियर लोक आहेत तर ती सिनियर लोक आता असा विचार करणार नाहीत पक्ष बदलायचा, ते कदाचित ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडतील, ह्या पक्षात म्हणजे कुठल्या पक्षात जाणार नाही, परंतु तू शांत बसतील. परंतु जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना फ्युचर आहे, ज्यांना राजकीय करिअर करायचं आहे, ते साधारण अंदाज घेतात की आज वसई विरारमध्ये काय वातावरण आहे. तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या विरोधात प्रचंड असा घोष आहे. गेल्या 15 वर्षात विकासाची न झालेली कामं आणि आज महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी देवाभाऊ ज्या पद्धतीने काम करतात, आमचे नेते शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात, अजितदादा ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहते, आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये मेट्रो प्रकल्प असेल, बुलेट ट्रेन असेल, फ्रेड कॉरिडॉर असेल, आता येणारा सी लिंक असेल, आपले होणारे 4 ओव्हरब्रिज असतील आणि ही जी विकासाची कामं जी बघून देवेंद्र फडणवीसांचं काम बघून त्यांच्या पूर्ण टीमचं काम बघून लोक प्रचंडपणे प्रभावित झालेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीने न केलेला विकास, बहुजन विकास आघाडीचा नाकारतेपणा लोकांनी आता म्हणजे बहुजन विकास आघाडीला नाकारलेला आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते असतात, हे कार्यकर्ते नेहमी सावध भूमिकेत असतात आणि कार्यकर्त्यांनी आज ती भूमिका घेतलेली आहे. मी हे देखील सांगतो तुम्हाला की भविष्यात अजून काही चांगले चांगले चेहरे हे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी जॉईन होण्याची देखील शक्यता आहे. असं हे काय हे कोणीतरी अफवा उठवतात. मी शिंदे साहेबांचा पक्षाचा तालुका प्रमुख आहे. माझं काम मी माझ्या पद्धतीने करतो. मी फक्त निवडणुकीपुरता राजकारण करत नाही तर माझं 12 महिने 24 तास राजकारण असते. मी लोकांच्या समाजकारणासाठी मी सतत झटत असतो. त्याच्यामुळे लोक मला ॲप्रिशिएट करतील ही मला खात्री आहे. त्याच्यामुळे हे उपद्व्याप मला करायची गरज नाही आहे. या भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे. कुणीही कुठल्याही पक्ष निवडू शकतो. ते व्यक्ती स्वतंत्र त्या व्यक्तीला आहे. त्याच्यामुळे कुठल्या पक्षात जायचं आणि कुठल्या पक्षामध्ये आपलं राजकीय करिअर आपल्याला करता येईल हा त्याचा निर्णय आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी भारतीय जनता पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे, आमचा मोठा भाऊ आहे या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी तो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या परीने योग्य असं मला वाटतं. आपण तो जाणार सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही आहे. मी सांगतो ना की माझं काम हे मी माझ्या पद्धतीने करत असतो. आमचे शिंदे साहेब आमच्या कामाला न्याय देत असतात. आम्ही कुठलंही काम सांगितलं तर ते आमचं काम होते. त्याच्यामुळे सध्या तरी मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही आहे. भारतीय जनता पक्ष आणि आमची शिवसेना हे आम्ही आणि RPI आम्ही मिळून
या ठिकाणी पूर्ण बॉडी आमची कशी निवडून आणता येईल ह्यावर आमचा जातीने लक्ष असणार आहे. बघा, मी माझे जवळजवळ 200 ते 250 कॉल असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे मला जी लोक, मी प्रत्यक्ष सगळ्यांना भेटू शकत नाही, परंतु जी लोक त्यांच्या समस्या म्हणतात त्या समस्येला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. मी महानगरपालिकेशी संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेत नेहमी जात असतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा होत असते आणि लोकांनी दिलेल्या समस्या सोडवण्याकडे माझा कल असतो. समाजकारणामध्ये जे काही मला करता येईल ते माझा करण्याचा प्रयत्न असतो आणि आमच्या पक्षाचं जे पद माझ्याकडे त्या पदाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते. आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन काम करते. आणि मग अशी परिस्थिती असताना केंद्राच्या ज्या योजना आहेत, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, त्या योजना जर आपल्याला आपल्या ह्या क्षेत्रामध्ये आणायच्या असतील तर केंद्र सरकारला आपण साथ दिली पाहिजे, राज्य सरकारला साथ दिली पाहिजे. आणि म्हणून त्या विचारांना धरून चालणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेचीच महापालिका या ठिकाणी निवडून आली पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल का गेल्या 15 वर्षात काय विकास झालाय हे एकदा बहुजन विकास आघाडीच्या इकडच्या नालासोपारा विधानसभेच्या आमदारांनी सांगावं. तर आपण पण त्या टायमाला त्याच पक्षात होते. मी पक्ष सोडला तो का सोडला? मी वारंवार बोलतो की बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाची गेल्या 15 वर्षामध्ये जी बदललेली पद्धत आहे, लोकांचा अपमान करणं, आपल्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करणं, आपल्या नगरसेवकांचा अपमान करणं, आपल्या कार्यकर्त्यांचा अपमान करणं, फक्त निवडणुका आल्या की कार्यकर्ता मदत देईल त्या वेळेपुरता फक्त ते वातावरण निर्माण करायचं आणि नंतरची 5.5 वर्ष त्याच कार्यकर्त्यांना फाट्यावर मारायचं, हे बहुजन विकास आघाडीचं धोरण आहे. निवडणुका आल्या का कार्यकर्त्यांमध्येच संघर्ष निर्माण करायचा, तिकिटासाठी एक वॉर्डामध्ये 25 जणांची जीवघेणी स्पर्धा लावायची आणि आपलं महत्त्व वाढवायचं, हे कुठेतरी घातक होतं. आणि आज ते सिद्ध होते. आज जे लोक सोडतायत, गेल्या 15-20 वर्षात झालेला जो अपमान आहे, गेल्या 15-20 वर्षात मिळालेली जी मानहानिकारक वागणूक आहे, या वागणुकीला कंटाळून लोक बहुजन विकास आघाडी सोडतात. आणि भारतीय जनता पक्षाची असेल, आमचे महायुतीचं जे आहे त्याला मानून, त्याच्या नेतृत्वाला मानून लोक पक्षांतर करतात, असं माझं मत आहे. बघा, आता लोक काही म्हणू शकतात, परंतु या देशामध्ये लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. कुणी कुठल्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आणि मग बहुजन विकास आघाडीमध्ये पण बाहेरून आलेले लोक आहेत ना, मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुकीमध्ये देशामध्येही प्रक्रिया घडते. देशामध्ये हे त्या ठिकाणी लोक आपलं राजकीय करिअर कुठे करता येईल हे बघून लोक पक्षांतर करतात. त्याच्यामुळे ह्या स्वाभाविक आणि नॉर्मल प्रक्रिया असं मला वाटतं. बघा, कुठलाही पक्ष असला तर तो योग्य उमेदवार कोण, इलेक्टिव्ह मेरिट काय, ह्याच्याकडे फोकस करत असतो. आपला पक्षाकडे चांगली लोक यावी, आपल्या पक्षाकडे लोकांमध्ये मिसळणारी लोक यावीत, ह्याकडे प्रत्येक पक्षाचा कटाक्ष असतो. बहुजन विकास आघाडीने देखील आजपर्यंत तेच केलेलं आहे की इतर पक्षातले चांगले लोक घेऊन आपला पक्ष वाढवलाय. त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे आणि हे नॉर्मल आहे असं मला वाटतं. बघितलं, हे होते सुदेश प्रभाकर चौधरी.